वेलकम बॅक। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातलं जे लोकल मार्केट आहे त्यातल्या काही छान छान वस्तू आणि त्याही एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मंडईच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये काय काय मिळतं ते, आणि व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या एंडला मी सांगणार आहे मी या मार्केटमधून काय काय आणि किती प्राइसला घेतलेला आहे ते। तर पुण्यातल्या भाजी मंडईच्या अपोजिट साइडला हे इथे मिळतात दगडांपासून बनवलेल्या वस्तू, म्हणजे जर तुम्हाला पाटा, वरवंटा, खलबत्ता आणि बाकी भरपूर वस्तू मिळतात इथे। आणि त्यांच्याकडे ही दगडाची क्यूट अशी चूल दिसलेली आम्हाला, आणि त्यांच्याकडे दगडापासून बनवलेले तुळशीचे वृंदावन पण आहेत। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता, आणि क्वालिटी पण खूप छान आहे। आणि आपण जर छान बार्गेनिंग केलं तर कमी प्राइस मध्ये पण देतात ही लोक आपल्याला। लोकल मार्केट मधून शॉपिंग करण्याचा हाच एक फायदा असतो। त्यानंतर त्याच्या साइडला आम्हाला दिसले हे लोखंडाचे तवे आणि छोट्या छोट्या कढई। आणि हा जो तुम्ही माझ्या हातामध्ये खलबत्ता बघताय तो पूर्णपणे लोखंडाचा होता आणि खूप हेवी पण होता, आणि त्या काकूंनी याची प्राइस 1200 रुपये सांगितलेली, पण त्या बोललेल्या की कमी होईल। माझ्याकडे दगडाचा एक खलबत्ता ऑलरेडी आहे, त्यामुळे मी काही हा घेतलेला नाहीये। पण जर तुम्ही प्लॅन करत असाल खलबत्ता घेण्यासाठी तर नक्की एकदा या मार्केटला व्हिजिट द्या। असे ऑनलाईन भरपूर प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, बट त्याची क्वालिटी समजत नाही, आणि असे प्रोडक्ट्स ऑनलाईन खूप महाग पण मिळतात। त्यानंतर मंडईकडे जाते वेळेस आम्हाला हे शॉप दिसलेलं, ज्यात खूप क्यूट क्यूट छोट्या छोट्या वस्तू होत्या, काही सिरॅमिक्स आणि काही ग्लासच्या। तर हा जो जार बघताय तुम्ही माझ्या हातामध्ये, मी हा ऑनलाईन चेक केलेला, तर याची प्राइस होती 335 समथिंग, आणि इथे या काकूंनी याची प्राइस सांगितली 50 रुपीज। म्हणजे किती मोठा डिफरन्स आहे हा। याचा यूज आपण कुठलेही मसाले किंवा मग लोणचं किंवा बटर किंवा मीठ ठेवण्यासाठी पण करू शकतो। त्यानंतर इथे भरपूर छोट्या छोट्या वस्तू होत्या, आणि या जार मध्ये भरपूर कलर ऑप्शन्स पण अवेलेबल होते। त्यानंतर मी चेक केला हा उरली बाउल, आणि हा बाउल होता 300 रुपीजला, आणि याची साईज पण चांगली मोठीच होती, म्हणजे खूप छोटा नाहीये हा। आणि प्राइसच्या अकॉर्डिंग मला हा छान मोठा आणि इनफ वाटला। आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी लोकल मार्केट मधून घेते वेळेस एक फायदा होतो, तो म्हणजे आपण याला फील करू शकतो, टच करू शकतो, जे आपण ऑनलाईन मध्ये नाही करू शकत। त्यानंतर आम्हाला दिसले हे ओल्ड स्टाईल वाले लॅम्प, जे दिसायला खूप क्यूट दिसत होते, आणि फक्त हे शो साठी नसून आपण याचा ऍक्च्युअल यूज पण करू शकतो। याच्यासोबत एक वात येते आणि हे तेलावरती चालतात, आणि याची प्राइस होती 100 रुपीज। त्यानंतर हे छोटे जार्स होते 19 रुपीजला, आणि इथे भरपूर व्हरायटीज मध्ये काचेचे, सिरॅमिक्स आणि स्टीलचे पण जार्स होते। त्यानंतर मला हे कप दिसलेले, जे 6च्या सेट मध्ये होते, आणि या 6 कपच्या सेटची प्राइस स्टार्ट होते 200 पासून, जे की मला खूप अफोर्डेबल वाटले। आणि हा माझ्या हातामध्ये जो काचेचा जार बघताय याची प्राइस होती 150 रुपीज। इथे ना छोट्या छोट्या वस्तू खूप छान प्राइस मध्ये मिळतात, आणि त्यात जर आपण बार्गेनिंग केलं तर मग तर आणखी प्राइस कमी करून देतात। आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कारण मी तुमच्यासोबत केनच्या खूप सुंदर सुंदर वस्तू पण शेअर करणार आहे। त्यानंतर मी ह्या बास्केट बघितल्या, म्हणजे आपण याचा यूज पोळी किंवा भाकरी ठेवण्यासाठी पण करू शकतो, आणि यात 2-3 साइजेस अवेलेबल होत्या। तर या छोट्या बास्केटची प्राइस आहे 50 रुपीज आणि मोठ्याची आहे 100 रुपीज। आणि त्यानंतर मला दिसल्या या कलरफुल बास्केट, तर या आपण यूज करू शकतो कोणाला गिफ्ट देण्यासाठी, म्हणजे या बास्केटचा यूज आपण गिफ्ट पॅकिंग करण्यासाठी पण करू शकतो। आणि या बास्केट मध्ये ही 2 साइज अवेलेबल आहेत। छोट्या बास्केटची प्राइस आहे 120, आणि जी मोठी बास्केट आहे त्याची प्राइस होती 180च्या अराउंड। आणि या वस्तू मिळतात सगळ्या मंडईच्या साइडलाच। त्यानंतर आम्ही बघितली ही लॉन्ड्री बास्केट, जी मला खूप जास्त आवडलेली। आपण याला मल्टिपल वेज ने यूज करू शकतो। आपण यात लहान मुलांचे टॉय स्टोअर करू शकतो, आणि याची प्राइस होती 1600। म्हणजे ते सांगते वेळेस थोडी प्राइस जास्त सांगतात, पण थोडंफार कमी पण करतात। पण त्या बास्केटची प्राइस जास्त जरी असली ना, तरी त्याची क्वालिटी आणि फिनिशिंग तशीच होती।
त्यानंतर ही पण एक सुंदर बास्केट होती, म्हणजे ही पण लॉन्ड्री बास्केटच म्हणू शकतो आपण. आणि याची प्राइस मला त्यांनी सांगितलेली 1200 म्हणजे 1200 रुपये. आणि याला कव्हर करण्यासाठी याच्यावरती एक लीड पण आहे. तर ही जी बास्केट तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये, तर याचा यूज आपण प्लांट ठेवण्यासाठी पण करू शकतो. आणि थोडे मोठ्या साईजचे प्लांट्स यात खूप सुंदर दिसतात. आणि या बास्केट खूप वर्षानुवर्ष टिकतात पण, जर आपण त्याची योग्य अशी काळजी घेतली तर. आणि मी इथून एक लॅम्प पण घेतला आहे, जो मी व्हिडिओच्या लास्टला तुमच्यासोबत शेअर करेल. माझ्या हातामध्ये तुम्ही जी ही क्यूट अशी छोटीशी बास्केट बघताय, त्याची प्राइस होती 150 रुपीज. आणि या मार्केटमध्ये भरपूर केनच्या छोट्या छोट्या वस्तू मिळतात, ज्या दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात. हा जो माझ्या हातातला लॅम्प आहे, त्याची प्राइस त्यांनी मला सांगितलेली 200 रुपीज. आणि या लॅम्प्स मध्ये जेव्हा आपण लाईट लावतो ना, तेव्हा याचा पूर्ण लुकच चेंज होऊन जातो. माझ्याकडे ऑलरेडी हे सेम लॅम्प आहेत दोन, जे मी बेडरूम मध्ये लावलेले आहेत. आणि मला हे 300 ला 2 लॅम्प्स मिळाले होते. आणि हा जो बेल शेप वाला लॅम्प आहे, तो पण सुंदर दिसेल. या बास्केट्सचा आपण यूज करू शकतो डायनिंग टेबल वरती फ्रुट्स ठेवण्यासाठी, किंवा छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी पण याचा यूज करू शकतो. त्यानंतर मला दिसले हे क्यूट छोट्या छोट्या साईज मध्ये सूप. आणि हा जो माझ्या हातामध्ये आहे तो कप आहे, आणि हा बांबू पासून बनवलेला आहे. आणि ही बास्केट पण खूप सुंदर दिसत होती. आणि या वस्तू सगळ्या हँडमेड असल्यामुळे या खूप दिवस टिकतात पण. या बास्केटमध्ये आपण फ्रूट स्टोअर करू शकतो, जे दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि हे जे तुम्ही लॅम्प्स बघताय, ते ऑनलाईन खूप महाग मिळतात. इथे लिटरली 500च्या अंडर तुम्हाला हे लॅम्प्स मिळून जातील. त्यानंतर आम्ही बघितलेला हा बांबू पासून बनवलेला फॅन, जो मला खूप क्यूट वाटलेला. आणि पुढच्या शॉप मध्ये गेल्यानंतर एक लॅम्प दिसला, जो आम्हाला खूप आवडलेला. त्याचा शेप थोडा डिफरंट होता, आणि मला कुठेच अशा शेपवाला लॅम्प मिळाला नाही. आणि तनुजलाही तो लॅम्प खूप आवडलेला. आणि याची प्राइस त्यांनी सांगितलेली 550 रुपीज. मला या लॅम्पची डिझाईन थोडी युनिक वाटली, म्हणजे जे दुसरे लॅम्प्स होते त्यापेक्षा थोडी डिफरंट डिझाईन होती. सो आम्हाला हा खूप आवडलेला. त्यानंतर आम्ही ही बास्केट बघितली. माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण ही व्हाईट आणि ब्राऊन कलरच्या केन मध्ये बनवलेली. सो सुंदर दिसत होती. आणि याची प्राइस होती 350 रुपीज, म्हणजे त्यांनी 300 पर्यंत आरामात दिली असती. आणि त्या बास्केटचा आपण पोळ्या ठेवण्यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर आम्हाला दिसलं हे चिमणीचं घरटं. आपण हे घरटं बाल्कनीमध्ये हँग करू शकतो. माहिती नाही चिमण्या बसतील की नाही.
माझ्याकडे ना एक मसाला डब्बा आहे जो पितळेचा आहे आणि मला 2-3 कॉमेंट्स आलेल्या त्या मसाला डब्यासाठी. तर मंडईच्या साईडलाच अशी पितळेच्या भांड्यांची भरपूर शॉप्स आहेत. तर मी तिथल्याच एका शॉप मधून तो डब्बा परचेस केलेला आणि मला तो मिळालेला 1500ला, म्हणजे 1500 रुपयाला. आणि तिथेच एक हे मोठं शॉप आहे जिथे व्हिडिओज अलाउड नव्हते, पण त्यांचं कलेक्शन एवढं सुंदर होतं. जर तुम्हाला पितळेची भांडी किंवा मग उरली बाउल्स किंवा कॅन्डल होल्डर्स हवे असतील ना, तर नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांचं. आणि या शॉपमध्ये मला एवढ्या युनिक वस्तू दिसल्या आणि पितळेच्या वस्तू असल्यामुळे थोड्या कॉस्टली होत्या, पण हेवी पण होत्या वस्तू सगळ्या. म्हणजे प्युअर ब्रासवाले सगळे आयटम्स होते त्यांच्याकडे. मग इथे थोडीशी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि मी आता तुमच्यासोबत शेअर करते मी काय काय घेतलं त्या मार्केटमधून. तर मी हा लॅम्प घेतलेला किचन मध्ये लावण्यासाठी आणि हा लॅम्प मला त्यांनी दिलेला 400 रुपीजला. आणि हा लॅम्प इन्स्टॉल केल्यानंतर याचा असा काही लुक दिसत होता. तुम्हाला हा लॅम्प कसा वाटला मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी आणल्या 2-3 छोट्या छोट्या बास्केट. तर या ज्या छोट्या 2 बास्केट तुम्ही बघताय याची प्राइस होती 50 रुपीज, म्हणजे हे 100 रुपीजला मला 2 बास्केट मिळाल्या. आणि ही बास्केट मी घेतलीये आणि ही मला मिळाली 150 रुपीजला. आणि या बास्केटचा यूज आपण फ्रुट्स ठेवण्यासाठी किंवा मग भाज्या ठेवण्यासाठी पण करू शकतो. त्यानंतर मी आणलेला हा जार जो मला 50 रुपीजला मिळालेला आणि याचा यूज मी बटर स्टोअर करण्यासाठी करणार आहे. आपण यात लोणचं किंवा मीठ पण स्टोअर करू शकतो आणि एवढा क्यूट आहे हा. आणि सिरॅमिक्सचे छोटे छोटे प्रोडक्ट्सही ऑनलाईन खूप महाग मिळतात, त्यामुळे मला हा छान वाटलेला. आणि लास्ट प्रोडक्ट मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे, जो आहे ही बास्केट. या बास्केट मध्ये मी हँगिंग प्लांट ठेवणार आहे किंवा आपण या बास्केटचा यूज कांदा किंवा लसूण ठेवण्यासाठी पण करू शकतो. खूप क्यूट दिसतात त्या बास्केट्स. आणि ही बास्केट मला 120ला मिळाली. तर इथे टीव्ही युनिट वरती मी ही बास्केट ठेवते आणि मी यात एक हँगिंग प्लांट ठेवणार आहे जे मी आयकिया मधून आणलेलं. तर मी आणलेले प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.